पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 1 वर्षात 28,000हून अधिक नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केलाय। यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक गंभीर जखमी होत आहेत। रात्रीच्या अंधारात अचानक अंगावर कुत्रे आल्याने अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे। शहरात अनेक ठिकाणी कुत्रे पादचाऱ्यांवर धावत जातात, वाहन चालकांवर झडप घालतात। या घडामोडींमुळे नागरिकांचे रस्त्यावर चालणे धोकादायक झाले। विशेषतः लहान मुलांवर हल्ले करून त्यांना चावल्याचे प्रमाण वाढले। महापालिकेने दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम राबवली असली तरी प्रत्यक्षात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येताना दिसत नाही। महापालिकेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नसबंदी केली जाते, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले वाढत आहेत। नेमके काय आहे प्रकरण, पहा हा स्पेशल रिपोर्ट। तुम्हाला जर आठवत असेल तर पिंपरी चिंचवड शहरात 3-4 वर्षापूर्वी एक विषय खूप वादाचा ठरला होता, तो म्हणजे कुत्र्यांची नसबंदी। खरं तर आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सत्ताधारी होते त्यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील नसबंदी झाल्या नसल्याचा विरोधकांनी दावा केलाय। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आजच्या तारखेला पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। 1 वर्षभरात तब्बल या पिंपरी चिंचवड शहर वासियांवर 28,000हून अधिक कुत्र्यांचे हल्ले जे आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर याची आकडेवारी मी नाही तर हे माझ्याकडे असलेली ही माहिती सांगते, मी तुम्हाला ती वाचून दाखवतो। भटक्या कुत्र्यांनी तब्बल किती या ठिकाणी नागरिकांवर हल्ले केलेत ते आपण पाहूयात। 2018 ते 19 मध्ये 14,800हून अधिक जे आहे कुत्र्यांनी हल्ले केलेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2019 ते 20 मध्ये आकडेवारी थोडी कमी झाली, 12,000 कुत्र्यांचे जे आहेत ते हल्ले नागरिकांवर झाले। त्यानंतर 2020 ते 21 मध्ये 13,800हून अधिक कुत्र्यांनी हल्ले केलेले आहेत। त्यानंतर 2021 ते 22 मध्ये 13,830 आकडेवारी समोर येते आणि 2022 ते 23 18,500हून अधिक कुत्र्यांनी जे आहे सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले केलेले आहेत। त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजून एक धक्कादायक आकडेवारी येते, म्हणजे जर आपण पाहिलं तर मागच्या वेळेस 18,000हून अधिक जे हल्ले जे आहेत ते नागरिकांवर झाले होते, मात्र 2023 ते 24 मध्ये तब्बल 24,000हून अधिक कुत्र्यांचे हल्ले जे आहेत ते समोर आलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नागरिकांनी रोष व्यक्त केलाय, कारण जर आपण पाहिलं तर जे भटके कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन झालं नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे। यामागे जर आपण पाहिलं तर आता सध्या आपण एम्पायर स्टेट सोसायटीमध्ये आहोत चिंचवडमधल्या। अनेक तक्रारी ज्या आहेत ते या सोसायटीमधनं पण वारंवार समोर येतात, मात्र याकडे पालिकेचं कुठेही लक्ष नाही आहे। हे जे भटके कुत्रे आहेत यांचं खरंच वॅक्सिनेशन झालंय का ही देखील बाब आपल्याला जाणून घ्यायची महत्त्वाची ठरणार आहे। खरं तर हे कुत्रे जे आहेत ते रात्रीच्या वेळेसला जे 2 व्हीलर दुचाकी स्वार येत असतात, 4 व्हीलर या ठिकाणी येत असतात, त्यांच्या मागे हल्ले करत असतात, त्यांच्या मागे हे कुत्रे सगळे पळून जात असतात। त्यामुळे काही नागरिक जे आहेत त्यांचा गाडीवरनं तोल जातो, त्यांचे मोठे अपघात होतात। या सोसायटीतीलच घटना आहेत मागच्या वर्षीची की कुत्र्याने जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांवर वॉक करताना हल्ला केला होता, त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक नागरिक आहेत, त्यांचं काय म्हणणे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी देखील या नसबंदी विरोधात महानगरपालिकेला धारेवर धरले असून या नसबंदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत या प्रकरणात जबाबदार असलेल्या अनेक लोकांची नावे घेतली आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 30 लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात। पिंपरी चिंचवड शहराचं नाव लौकिक ही औद्योगिक नगरी म्हणून आहे। या शहरामध्ये जवळपास 5 ते 7 हजार लहान मोठे कारखाने आहेत आणि या कारखान्यामध्ये रोज फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट अशा 3 शिफ्टमध्ये काम चालतं। विशेषतः दुपारी 3 वाजता कामाला गेलेला कामगार हा संध्याकाळी 11 वाजता सुटतो आणि थर्ड शिफ्टला म्हणजे रात्रपाळीला कामगार जो जातो तो 10-10:30ला जातो। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव ही समस्या जी आहे मागच्या अनेक वर्षापासून आहे। अनेक वर्षापासून आमच्यासारखे कार्यकर्ते, महापालिका प्रशासन, महापालिका आयुक्त, वैद्यकीय विभागाचे संबंधित अधिकारी यांना वारंवार आम्ही तक्रार करतो की या मोकाट कुत्र्यांवरती प्रतिबंध आला पाहिजे, यांची संख्या कमी झाली पाहिजे। अशा पद्धतीची मागणी हजारो नागरिकांनी हजारो वेळा केलेली आहे। मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या अनेक वर्षापासून कुत्र्यांची नसबंदी करणे, निर्बीजीकरण करणे
अशा प्रकारे सांगितलं जातं आणि त्याच्यावरती एजन्सी नेमल्या जातात, टेंडर काढलं जातं आणि त्या माध्यमातनं याला प्रतिबंध करू अशा प्रकारचा दावा प्रशासनाचा असतो. मात्र मागच्या अनेक वर्षाचा आमचा अनुभव असा आहे की यामध्ये अनेक एजन्सी नेमल्या गेल्या, अनेक ठेकेदार यामध्ये पोचले गेले, मात्र कुत्र्यांची संख्या कमी न होता ती वाढताना दिसते. याचा अर्थ कुत्र्याची नसबंदी किंवा निर्बेजीकरण जे काही गोंडस नाव आहे त्या खाली केवळ महापालिकेच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडे घालण्याचं काम महापालिका आयुक्त, त्यांचं प्रशासन, वैद्यकीय विभागाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित एजन्सी, संबंधित जे कोण राजकीय नेते ह्या सगळ्यांनी मिळून हा दरोडा केलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं की आमच्या मित्राची एक पत्नी तिच्या मुलाला घेऊन गाडीवर जात असताना मोकाट कुत्री तिच्या पाठीशी लागले आणि ती गाडीवरनं पडली, तिचा खोबा मोडला आणि जवळपास 2-2.5 लाख रुपये तिच्या सर्जरी करता त्या ठिकाणी खर्च झाला. या शहरामधले कामगार रात्रपाळीला जात असताना अनेक वेळा मोकाट कुत्री त्यांच्या पाठीमागे लागतात, गाड्या घसरतात, गाड्या पडतात, त्या घाबरल्यामुळे गाड्यांवरती अपघात होतात आणि अनेक वेळा मोठ्या प्रमाणात इजा होतात. यामध्ये लोकांच्या जीविताला देखील धोका निर्माण होतोय आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं होत असताना या टेंडरिंग प्रक्रियेमध्ये जे काही भ्रष्टाचार आहे या संपूर्ण घटनाक्रमाला तो जबाबदार आहे. कारण ज्या एजन्सी नेमल्या जातात त्या राजकीय पक्षाच्या असतात, जवळच्या पदाधिकाऱ्यांच्या असतात, केवळ कागदी घोडे नाचवायचे, कागदावरती काम दाखवायचं आणि कोट्यवधी रुपये लाटायचे आणि त्याला आयुक्तांनी संमती द्यायची असा प्रकार महानगरपालिकेमध्ये सर्रास चाललेला आहे. मागच्या अनेक वर्षापासून कुत्र्याची नसबंदी होत असताना, निर्बीजीकरण होत असताना कुत्र्यांची संख्या घटायला हवी होती, मात्र ती न घटता ती वाढलेली दिसते आणि त्याचा उपद्रव या शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतोय. खरं तर आपण पाहतोय जे मागचं पालिकेतलं सरकार होतं त्यावेळेस अजित पवार जे आता सध्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती की किती कोट्यवधी रुपये तुम्ही या संपूर्ण नसबंदीमध्ये खर्च केलेत, तुम्ही काय सोन्याचे अवजार वापरून नसबंदी केली होती का. तसंच प्रकरण आता देखील समोर येते की वर्षानुवर्ष जे आहे प्रत्येक वर्षी नवीन टेंडर निघतात, कोट्यवधी रुपये याच्यात खर्च होतो, मात्र कुत्र्यांची संख्या आहे ती कमी होत नाही. हल्ले जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांचे ते वाढत चाललेले. 2017 ते 2022 भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण सरकार म्हणण्यापेक्षा 77 नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते आणि संपूर्ण बहुमत होतं. आणि या कुत्र्याच्या नसबंदीच्या संदर्भात कोविडचा जो 2-3 वर्षाचा कालावधी गेला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप माजी महापौर योगेश बहल यांनी केला होता आणि त्याचे कागदोपत्री पुरावे दिले होते. त्याच पद्धतीने त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात केस देखील दाखल करायचं जाहीर केलं होतं. आमचा योगेश बहल यांना प्रश्न आहे की त्या केसचं नेमकं झालं काय, त्याच्यावरती कुठली कारवाई झाली, माननीय उच्च न्यायालयामध्ये ही केस आज काय स्थितीमध्ये आहे, कोविड काळामध्ये जी एजन्सी नेमण्यात आलेली होती तिने नेमका जो भ्रष्टाचार कसा केला तो कागदावरती कागदपत्रासह त्यांनी संपूर्ण शहराला दाखवलं होतं. याचा मोठा मीडियामधनं वाहवा झाली होती किंवा त्याची प्रसिद्धी झाली होती, मात्र त्याचं अचानक हे प्रकरण थांबलं. तर भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा पवार त्यावेळी अजितदादांनी 5 वर्षाच्या त्या कार्यकालाच्या संदर्भात अजित पवारांनी अनेक सभांमधनं प्रेसच्या समोर त्याचा उल्लेख केला. मात्र आता भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांची युती झालेली आहे. तर आमचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून अजितदादांना देखील प्रश्न आहे की हे जे काही कोविडच्या काळामध्ये कुत्र्याच्या नसबंदीच्या संदर्भात किंवा जी एजन्सी काम करत होती त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात नेमकी आज स्थिती काय आहे ही पालकमंत्री अजित पवार ज्यावेळी शहरात येतील त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण दिलं पाहिजे. खरं तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. कुत्र्यांचा उपद्रव आणि त्यापासून होणारे अपघात, लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला धोका आणि त्यामधून जे काही एजन्सी नेमण्याचं कार्य महानगरपालिका प्रशासन करते आणि त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार होतो, केवळ कागदी घोडे नाचवले जातात आणि बिलं लाटले जातात आणि त्या माध्यमातून हे प्रॉपर असं काम होत नाही आणि म्हणून कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती आपल्याला शहरात वाढलेली दिसते आणि त्यामध्ये कामगार असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील
या सगळ्यांच्या जीविताला धोका निर्माण होते. ज्येष्ठ नागरिकांवरती कुत्री मोकाट धावून जातात, गुरगुरतात, लहान मुलांच्या पाठीशी लागतात, महिलांवरती हल्ला करतात. अनेक लहान मुलांना अतिशय गंभीर अशा प्रकारचे अटॅक या कुत्र्यांनी केलेले आपण शहरात पाहिलेले आहे. श्री चिंचवड शहरामध्ये 30 लाख लोकवस्ती असणाऱ्या शहरामध्ये 2023-24 या 1 वर्षामध्ये कुत्र्यांनी हल्ले करणे याचे प्रकरण किती घडलेत तर 28,000 पेक्षा जास्त प्रकरण हे जर घडत असतील तर या शहराचं, पिंपरी चिंचवड शहरातल्या करदात्या नागरिकांचं जीवन राम भरोसे आहे की काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचं काम महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, वैद्यकीय विभाग ज्यांच्या कंट्रोल खाली हे कुत्र्यांच्या संदर्भात, प्रतिबंधाच्या संदर्भात काम चालतं, ते संबंधित अधिकारी आणि संबंधित एजन्सी आणि राजकीय नेते या सगळ्यांची मिळून सामुदायिक जबाबदारी ही आहे. या शहरातल्या नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचं काम इथली प्रशासन व्यवस्था, इथली राजकीय व्यवस्था करते. आणि म्हणून आमची महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की आपण कृपया यामध्ये, आता विधिमंडळामध्ये देखील आवाज उठवण्याचा प्रयत्न झालाय. हे काय करतात, तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशा प्रकारचे आवाज उठवायचे ना. आपल्या जवळच्या पदाधिकाऱ्याला, आपल्या जवळच्या कार्यकर्त्याला अशा प्रकारची कामं द्यायची आणि त्यामध्ये मनमानी पद्धतीने बिलं लाटायची, या उद्देशानेच असे प्रकार केले जातात. आयुक्त शेखर सिंह आणि त्यांच्या प्रशासनाने ही जी काही टेंडर प्रक्रिया करायची ही अत्यंत पारदर्शक केली पाहिजे. यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. त्यातले तज्ज्ञ मंडळी, कुत्री पकडणारे जे लोक आहेत त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षित असले पाहिजेत. त्या लोकांना ती कुत्री पकडता आले पाहिजेत. अनेकदा आम्ही त्यांना बोलून घेतो, मात्र कुठल्याही प्रकारे त्यांना कुत्री सापडत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, महात्मा फुले नगर, विद्यानगर, दत्तनगर, साईबाबा नगर, आनंदनगर, इंदिरानगर या परिसरामध्ये देखील हे प्रकार वारंवार झालेले आहेत. आम्ही वारंवार आयुक्तांना अर्ज विनंत्या केलेल्या आहेत. संबंधित गाडी बरोबर आम्ही फिरलेलो आहे. कुत्री पकडण्याचा प्रयत्न केला असता त्या संबंधित कर्मचाऱ्यांना ती कुत्री सापडतच नाहीत. आणि मग त्याला जर प्रशिक्षण नसेल, त्यातले तज्ज्ञ लोक जर नसतील तर अशा पद्धतीने या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणखीन एक बाब याच्यामध्ये आम्ही सांगू इच्छितो की ही जी कुत्री, मोकाट कुत्री आहेत, ही दिवसा कमी दिसतात, मात्र रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा रस्त्यांवर वावर असतात, कल्पने ते फिरत असतात. आणि म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्यांच्या प्रशासनाला आम्ही सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली पाहिजे. डॉग स्क्वॉड जो रात्रीचा आहे तो नेमला पाहिजे, त्याच्यात तज्ज्ञ लोक असले पाहिजेत. आणि ते काम करत असताना केवळ कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी तंतोतंत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला पाहिजे. तरच याला प्रतिबंध बसेल, तरच हे प्रकार थांबतील आणि लोकांचं जीवन सुकर आणि सुरक्षित होईल. आयुक्त याची दखल घेतील अशा आमचं या ठिकाणी अपेक्षा आहे. मात्र आयुक्तांनी जर याची दखल घेतली नाही तर पुढच्या काळात आयुक्तांवरती आम्ही फौजदारी आणि दिवाणी नुकसान भरपाईच्या केसेस दाखल करू, अशा प्रकारचा इशारा आम्ही प्रशासनाला देत आहोत. तसेच निगडी प्राधिकरण परिसरात देखील मोठ्या प्रमाणात या घटना घडत असल्याने भाजप पदाधिकारी सचिन काळभोर यांनी त्यांच्याच तत्कालीन सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देत मोठी नाराजी व्यक्त केली असून थेट नसबंदीमध्ये किती पैसे खर्च झाले याचा खुलासा केला. फक्त निगडी भागातच मोकाट कुत्रे नाही तर शहरातील 8ही प्रभागात भटकी कुत्र्याचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की येत्या वर्षभरात 28,000 लोकांना कुत्र्यांनी, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असून आयुक्त शेखर सिंह यांना वेळोवेळी मागणी केली होती भटके कुत्रे पकडण्यात यावे म्हणून. तर दगडे म्हणून साहेब आहे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग अधिकारी, यांना वेळोवेळी फोन केला तर ते डॉग स्क्वॉडची व्हॅन येत नाही, कुत्र्यांना पकडत नाही, त्यांची नसबंदी करत नाही. नसबंदीला 2 वर्षापूर्वी 2023-24 ला 3,000 रुपये महानगरपालिकेने ठेकेदाराला 3,000 रुपये दिले. मग त्याच्यावर अजितदादा पवारने प्रत्येक कुत्र्यामागे नसबंदीला 3,000 रुपये दिले. मग अजितदादा पवारने त्याच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर तो दर ठेकेदाराला 1,000 करण्यात आला.
मग महानगरपालिकेने भविष्यात जास्त कुत्र्यांची नसबंदी केली पाहिजे होती, पण महानगरपालिका तसं काय करत नाही. कुत्र्यांची नसबंदी करत नाही, कुत्र्यांना पकडण्यात येत नाही, त्यांच्यावर औषध उपचार करत नाही. मग औषध उपचार केले असते तर कुत्री पिसाळली नसती. ती पिसाळलेली भटकी कुत्री चावतात आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो, त्यामुळे रेबीजची लागण होती. त्याच्यावर आळा बसण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना करायच्या, तर महानगरपालिका दुर्लक्ष करते. दुसरी गोष्ट, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतमध्येच भटकी कुत्री आहेत. तर मेस्कोचे तिथं गेटवर 4 आणि मेन मुख्य दरवाजात 812 सुरक्षा रक्षक असतात. मग भटकी कुत्री आतमध्ये येतात कशी, हा प्रश्न मेन पडलाय. आयुक्त तर फिरतच नाही, नुसते आरामशीर एसी मध्ये बसलेले असतात. तर काय मागणी असणार आहे? आता आपण पाहतोय चक्क आता पालिकेच्या आतच मोकाट कुत्र्यांचा वावर होतोय, तिथल्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ले होतात. आता याला पर्याय म्हणजे महानगरपालिकेने मेस्कोचे ठेकेदाराचे सुरक्षा रक्षक ठेवल्यात. एकाला 37,000 पगार आहे. आता हे 12चे झाले 2 लाख रुपये. त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे. भटकी कुत्री पकडण्याचा भाग तर आले, नंतर राहिला की शहरात भटक्या कुत्र्याचा प्रश्न आहे, मोकाट जनावरांचा. महानगरपालिका सुरक्षित नाही तर बाहेरचं काय करणार, हा प्रश्न आहे. आयुक्त जातो येतो, त्याच्या पलीकडे काय करत नाही. अनेक वेळा तुम्ही देखील मागणी केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. कोट्यवधी खर्च प्रत्येक वर्षी कुत्र्यांच्या नसबंदीवर होतोय, मात्र तो फक्त कागदोपत्री असं नागरिकांचा आरोप आहे. कारण वास्तविक पाहता शहरात मोठ्या संख्येने कुत्र्यांचा वावर होतोय, हल्ले मोठ्या प्रमाणात वाढतोय. तब्बल एका वर्षात 28,000हून अधिक नागरिकांना या गोष्टीला सामोरं जावं लागलं. आता नसबंदीच्या विषयात जास्त खोलात जाता येत नाही मला. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आता 2 वर्षापूर्वी 3,000चा प्रत्येक कुत्र्याला नसबंदीचा दर होता. अजितदादांनी टीका टिप्पणी केल्यानंतर 1,000 दर झाला. फक्त मी एवढंच मागणी करतो भारतीय जनता पार्टीच्या वतीने की महानगरपालिका आयुक्तांनी लवकरात लवकर नसबंदी आणि भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पथक नेमणूक करण्यात यावी. महापालिकेच्या मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीजसारखा जीवघेणा आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे रुग्णालयात मोफत अँटी रेबीज इंजेक्शन दिले जाते. यासाठी दरवर्षी 10,000 इंजेक्शन औषधे खरेदी केली जातात. तसेच पशुवैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे की कुत्र्यांची नसबंदी वाढवण्यासाठी नेहरूनगर येथील नसबंदी केंद्रावर कर्मचारी संख्या वाढवण्यात आली असून एकूण 16 नवीन पदे भरली आहेत. त्यामुळे नसबंदीचे प्रमाण वाढवले जाईल असा दावा करण्यात आलाय. पण आपला आवाजने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत टाळाटाळ केली. मात्र वास्तव काय ते देखील जाणून घ्या. नागरिकांच्या तक्रारी असूनही महापालिकेचे पथक वेळेवर पोहोचत नाही. हेल्पलाईनवर तक्रार केली तरी ती रद्द केली जाते. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेतच कुत्रे पकडण्याचे काम चालते. त्यामुळे संध्याकाळनंतर कुत्र्यांनी त्रस्त केले तरी तक्रारी घेतल्या जात नाहीत. निश्चितच आपण पाहतोय सर्व स्तरावरनं या संपूर्ण कुत्र्यांच्या हल्ल्या प्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात येते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कुठेतरी सर्वसामान्य नागरिक या हलगर्जीपणामुळे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. आपण या प्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असतील, त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी असतील, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या प्रकरणी टाळाटाळ केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या दाव्यानुसार जर आपण पाहिलं तर जे नेहरू नगर येथील डॉग रेस्क्यू सेंटर असेल, प्राण्यांचा दवाखाना आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, मनुष्यबळ वाढवण्यात आले. मात्र खरी परिस्थिती जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर नागरिकांचा मोठा रोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होतोय. खरं तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं गरजेचं आहे, नाहीतर सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरतील असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न दर्डे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.